आहेत ना तोपर्यंत या गोष्टी झाल्या पाहिजे, गेल्यावर नाही, आहे तोपर्यंत झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने आईचं महत्व आणि बाबांचं महत्व कळतं कोणाला? रिअल आणि वास्तव सांगते. थोडक्यात एक उदाहरण, सोप्या भाषेत भजन करा. विठ्ठल वास्तव आणि रिअल सांगते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, एकुलती एक मुलगी होती, परिस्थिती नॉर्मल होती. शेतकरी आई बाबा होते आपल्यासारखे. शेतकरी आई बाबा असल्या कारणाने सकाळी लवकर उठावं, घरातली कामं आवरावीत, शेतातल्या कामाला निघून जावं. एकुलती एक पोरगी होती, पोरीला शाळेत पाठवावं. पण योग असा झाला, पोरगी हळूहळू हळूहळू मोठी झाली. 4थीला गेली, 5वीला गेली मुलगी. परिस्थिती नॉर्मल असल्या कारणाने कधी लाड करता नाही आला, कौतुक करता नाही आलं, हौसेने कोणती वस्तू खरेदी नाही करता आली. शाळेत लेकरू गेलं आणि 4-8 दिवसावरती लेकराचा वाढदिवस आला. आपल्यासारखे आई बाबा बरं का, आणि आपल्या लेकरासारखंच ते लेकरू होतं. 4-8 दिवसावरती लेकराचा वाढदिवस आला आणि बायको नवऱ्यापाशी गेली, अहो आपल्या दीदीचा वाढदिवस आलाय, आपल्या दीदीचा वाढदिवस आलाय, 8 दिवसांनी आलाय, मग आपण साजरा करूयात ना, आपण साजरा करू वाढदिवस. हो ठीक आहे, आपण साजरा करू. संध्याकाळी घरी आले, घरी आल्यानंतर लेकरू शाळेतून आलं, अंगणात बाबा बसले, आई स्वयंपाक करते चुली पुढं. पोरगी शाळेतून आले, दप्तर घेतला, अभ्यास केला, बाबांच्या पाशी गेली आणि मग बाबांनी सांगितलं, बाळा तुझा आत्ता येणारा वाढदिवस आहे ना, आम्ही छान साजरा करणार आहोत बरं का, भारी करायचा आहे बरं का, आपल्याला मोठा वाढदिवस साजरा करायचा आहे बरं का. एवढं भारी वाटलं, एवढं भारी वाटलं, पोरगी बापाच्या गळ्यात पडली, पटापट पटापट मुका घेतला, लय भारी वाटलं. मग लेकरांनी विचारलं, बाबा माझा वाढदिवस तुम्ही साजरा करणार आहात, पण माझ्या वाढदिवसाला मला भेट काय देताल बाबा? वडिलांनी सांगितलं, बाळा मागशील ती देईल, पण आता नाही सांगू शकत. बाबा मला आता सांगा, माझा वाढदिवस तुम्ही साजरा करणार आहात, मग माझ्या वाढदिवसाला मला भेट काय देताल? बाळा त्या टायमिंगला काय म्हणशील ते देईल, पण आता नाही सांगू शकत. बापाला वाटलं लेकराला जर शब्द दिला, आपल्याच्यानं देणं नाही झालं तर आपले लेकरू नाराज होईल, शब्द नको द्यायला. मुलगी तिथून उठली, स्वयंपाक करते, आईपाशी गेली, आईच्या गळ्यात पडली, आई मला सांग ना, माझा वाढदिवस तुम्ही साजरा करणार आहात मोठा, मग माझ्या वाढदिवसाला मला भेट काय देशील ग? आईने सांगितलं, बाळा तू म्हणशील ती, पण त्यावेळेस मी आता नाही सांगू शकत. आईला तेच वाटलं की आता जर शब्द दिला आणि आपल्याला देणं नाही झालं तर आपले लेकरू नाराज होईल, म्हणून आता नाही सांगत. बाळा टायमिंगला तू काय मागशील ते तुला देईल, पण आता नाही सांगू शकत. योग असा झाला, 4-2 दिवस गेले आणि लेकरू आजारी पडलं. पोरगी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर आई बाबा दोघे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, डॉक्टरांच्याकडे नेलं. डॉक्टरांनी चेक केलं, तपासलं, सगळं पाहिलं, गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिलं आणि परत 4-2 दिवसांनी या म्हटले. 4-2 दिवस गेले, घरी गेले. 4-2 दिवसांनी लेकरू थोडं जास्त आजारी झालं आणि आई बाबा पुन्हा त्याच डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले. ते डॉक्टर, तेच पेशंट, तेच आई बाबा, तेच हॉस्पिटल, सगळे समोरासमोर. डॉक्टरांनी चेकिंग केलं, तपासलं, सगळं उरकलं. पलीकडून डॉक्टर बसलेत, मध्ये टेबल आहे, इकडून आई बाबा आहेत, दोघांच्या मध्यभागी मुलगी उभी आहे. डॉक्टरांनी तपासलं, सगळं सगळं उरकलं आणि क्षणभर डॉक्टर गप्प बसले, एक शब्द बोलले नाही. आई म्हणते, डॉक्टर काय प्रॉब्लेम माझ्या बाळाला सांगा ना. बाबांनी सांगितलं, डॉक्टर काय परिस्थिती आहे, काय दुखतंय माझ्या दीदीचं, मला सांगा ना. डॉक्टर एक शब्द दोन जागी एक टक लेकराच्या चेहऱ्याकडे पाहिलं, आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, पोरीच्या चेहऱ्याकडे पाहिलं, बाबाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, काही बोलले नाही. पुन्हा आईने विचारलं, डॉक्टर बोला ना, काय प्रॉब्लेम माझ्या बाळाला, काय दुखतंय माझ्या दीदीचं, सांगताय का? नकळत डॉक्टरांच्या मुखातून एक वाक्य बाहेर आलं, ताई तुमची मुलगी तुमच्या घरात काही दिवसापुरतीच पाहुणी आहे. हे वाक्य कानावरती पडलं आणि दोघही नवरा बायकोच्या पायाखालची जमीन बाजूला सरकली, अंगावरती काटा उभा राहिला आणि डोळ्यात टचकन अश्रूच्या धारा लागल्या. काय प्रॉब्लेम आहे माझ्या बाळाला, काय दुखतंय माझ्या बाळाचं, डॉक्टर मला सांगा, डॉक्टर मला सांगा. हॉस्पिटलच्या बाहेर कसे बसे सगळेजण पडले. डॉक्टर म्हणले, नाही भेटू नंतर. सगळ्यांना बाहेर पाठवलं आणि बापाच्या बॉटल धरून चालेल ती पोरगी आहे. क्षणभर आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं, क्षणभर बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पुन्हा विचारलं, बाबा काय म्हटले डॉक्टर, आई सांग ना काय म्हणले डॉक्टर. काही नाही बाळा, डॉक्टरांनी सांगितलं तुमची दीदी तुमच्या घरात 100 वर्ष जीवन जगणार आहे. नाही बाबा मी ऐकलंय. काय म्हणले डॉक्टर? डॉक्टरांनी सांगितलं तुमची दीदी तुमच्या घरात काही दिवसापुरतीच पाहून घेईल. नाही. परत सगळेजण आतमध्ये डॉक्टरांच्याकडे गेले, समोरासमोर बसले आणि पुन्हा डॉक्टरांनी एका बाजूला बाबांना घेतलं, आईला घेतलं आणि एका वाक्यात सांगून टाकलं, तुमच्या दीदीचं हृदय आत्ताचे आत्ता बदलावं लागेल, ती तुमच्या घरात काही दिवसापुरती पाहुणे. दोघही नवरा बायको खळखळ खळखळ अश्रूच्या धारा.
माझ्या बाळाला बसवा. नवऱ्याला पाठीमागं सारलं बायकोनी, अहो थांबा डॉक्टर, माझं हृदय घ्या आणि माझ्या बाळाला बसवा. बापाने सांगितलं थांब तू, मी जातो. एक वेळेस लेकरांना बाप नसला तरी चालतो, पण आई असावी असं म्हणतात. तू थांब, मी जातो. आईने सांगितलं नाही, तुम्ही थांबा, मी जाते. डॉक्टरने सांगितलं कोणीतरी एक जण निर्णय घ्या आणि लवकर आतमध्ये या. नवऱ्याला पाठीमागे सारलं, आई आतमध्ये गेली. आईचं हृदय काढलं, ऑपरेशन केलं, लेकराचं ऑपरेशन केलं, लेकराला बसवलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुलगी शुद्धीवर आली, पण आईने मात्र जगाचा निरोप घेतला. या विश्वात आई नाही राहिली. लेकरू शुद्धीवर आलं, आणि जेव्हा मुलगी शुद्धीवर आली, बेडवरती हॉस्पिटलमध्ये झोपवलेलं लेकरू होतं, उशाला बसलेला बाप होता, आणि डोळे उघडले, उशाला बसलेला आपला बाप पाहिला, आणि पोरीच्या मुखातून पहिलं वाक्य बाहेर पडलं, बाबा आई नाही आली. कसं सांगू या लेकराला की तुझी आई या विश्वात नाही? कसं सांगू या पोरीला तुझी आई तुला कधीच भेटणार नाही? कसं सांगू हिला? नाही सांगू शकलं. पण सांगितलं बाळा ती घरी आहे, संध्याकाळी येईल. पुन्हा संध्याकाळ झाली, पुन्हा सगळेजण एकत्र बसले, पुन्हा विचारलं बाबा आई नाही आली. बाळा ती बाहेर गेली, उद्या येईल. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सत्य बाजूला सारलं, लेकराला कळून नाही दिलं. 5व्या दिवशी न चुकता डॉक्टरांनी स्वतःची गाडी घेतली, पेशंटला पुरीला गाडीत बसवलं, आणि बाबा गाडीत बसले, घरी आणून सोडवलं. ज्या दिवशी पुरीचा वाढदिवस होता त्याच्या आदल्या दिवशी घरी आणून सोडवलं. बेडवरती झोपवलेली पोरगी होती, आणि बेडवरती एक छोटीशी उशी होती. त्या उशी खाली 4 ओळीचं पत्र होतं, आणि 4 ओळीच्या पत्रात लिहिलं, एका वाक्यात लिहिलं होतं, बाळा तुझ्या गरीब दुबळ्या आईला माफ कर, तुझ्या गरीब दुबळ्या आईला माफ कर. तुझ्या वाढदिवसाला मी काहीच तुला देऊ शकले नाही. तुम्हाला मागितलं होतं पण मला नाही देता आलं. बाळा माझ्या आईपतीप्रमाणे, माझ्या पोतीप्रमाणे मी एक तुला छोटीशी वस्तू देऊन चालले. बाळा माझ्या वस्तूचा स्वीकार कर. ती भेट वस्तू, माझी वस्तू म्हणजे माझं हृदय मी तुला दिलेलं आहे. माझ्या वस्तूचा स्वीकार कर आणि फक्त तुझीच आई. 4 ओळीचं पत्र पोरीने वाचलं, हातातला कागद जागच्या जागी गळून पडला, आणि धाय मोकळून लेकरू धसा रडू लागलं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की आज सगळं होतं. वाढदिवस होता, पूर्वत आयुष्य होतं, नवीन कपडे होती, सगळं होतं, पण जवळ घेऊन पाठीवरती थाप टाकून मुका घेणारे आई नव्हते या विश्वात. आईचं महत्व त्यांना आहे. खरंच या जगात त्यांची आई नाही ना, कधीतरी त्यांच्यापाशी बसा आणि त्यांना विचारा. आजही जाधव परिवारातील एका आईला अखेरचा निरोप देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत, हो की नाही? आज पुष्पाताईला जाऊन पुरे 1 वर्ष झालेले. त्यांची 2 पोरं आहेत. खऱ्या अर्थाने विनायक दादा आहेत आणि प्रमोद दादा आहेत. त्यांच्या 3 मुले आहेत. राणीताई आहेत, जयश्रीताई आहेत, आणि खऱ्या अर्थाने पूजाताई आहेत. ह्या 3 बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत. यात्रा असेल, दिपोळी असेल, लग्न कार्य असेल, कोणताही सणवार असू द्या, सगळी जण एकत्र येतील. आणि जेव्हा ही सगळी लेकरं एकत्र येतील ना, त्यावेळेस 100% त्यांना त्यांच्या आईची आठवण होईल. आज सगळं असेल, सगळं, पण आपली आई नाही विश्वात. आईची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माहेरात कधी काळी पोरगी आली ना, सगळं काही असतं, पण आई नसते. आईची आठवण होती, म्हणून आई असावी आणि बाप नावाचं व्यक्तिमत्व असावं, तेव्हा ते माहेर परिपूर्ण असतं. म्हणून खऱ्या अर्थाने आईची किंमत, आईचं महत्व आई गेल्याच नंतर समजतं ना. कोणी एक लेखक आयुष्य भारी लिहितो, ते सांगतात नभीची चांदणी तुग चंद्राची कोर, चांदणी तुग चंद्राची कोर, तुझी छाया मला मी जीवनभर, शिकार तुझी छाया मला मी जीवनभर.
माणसं असं सांगतात, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारे पिता याला कमी लेख नाही. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आणि स्वर्गापेक्षा उंच. मी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी शेवटची 5-10 मिनिटं आई बाबांच्यावरती बोलते बरं का, बऱ्याच वेळा. पण काय काय माणसं थोडी स्पष्ट बोलते असतात, थोडी स्पष्ट परखड बोलणारे असतात. कार्यक्रम संपला ना ते पुढे येतात,